नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पायथागोरस यामधील अपोलिनियसचे प्रमेय हे बघणार आहोत. तर प्रमेय आहे, त्रिकोण ABC मध्ये बिंदू M हा बाजू BC चा मध्यबिंदू असेल तर AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2AM वर्ग अधिक 2BM वर्ग हे सिद्ध करा. त्यासाठी इथे आपण आकृती घेऊया. ABC मध्ये हा M जो आहे तो BC चा मध्यबिंदू आहे, म्हणजे BM आणि MC ह्या दोन्ही सारखे आहेत. पक्ष यावरून आपल्याला असं लिहिता येईल की त्रिकोण ABC मध्ये M हा बाजू BC चा मध्यबिंदू आहे. साध्य आहे तर ह्या पूर्ण असणाऱ्या बाजू म्हणजे AB चा वर्ग आणि AC चा वर्ग बरोबर 2 AM म्हणजे मध्यगेचा वर्ग अधिक 2 या दोन भागांपैकी एक कोणताही भाग म्हणजे BM चा वर्ग. या आकृतीमध्ये एक रचना करावी लागेल. तर रेख AD जी आहे ती लंब टाकावं लागेल BC वर. तर ही रचना केलेली आहे. आता याची सिद्धता कशा प्रकारे सोडवायची त्यासाठी पॉइंट्स लक्षात ठेवा. या सिद्धतेसाठी हे पॉइंट्स आहेत. ही मूळची ABC ही त्रिकोणाची आकृती आहे, त्यामध्ये M हा मध्यबिंदू आहे, त्यामुळं BM आणि MC हे सारखे झालेले आहेत. इथे लंब टाकलेले ही रचना केलेली आहे. आता इथे पायथागोरस प्रमेय उपयोजन जे आपण अगोदरच्या प्रमेयांमध्ये शिकलेलो आहोत ते इथं वापरायचं आहे. इथे M ह्या बिंदूजवळ इथे जर विशाल कोन झाला असेल तर इकडे या डाव्या बाजूला M च्या ठिकाणी लघुकोन असणार आहे. तर इथे विशाल कोन आणि लघुकोन हे पायथागोरस प्रमेयाचे उपयोजन जर ह्याच्यामध्ये वापरलं तर इथे अपोलिनियस प्रमेय जे आहे सिद्धता आपल्याला जे साध्य करायला लावलेलं आहे ते आपल्याला इथं सिद्ध करता येईल. तर इथे पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला काय म्हणावं लागेल तर इथं म्हणूया त्रिकोण ABC मध्ये M हा बाजू या BC चा मध्य बिंदू आहे. आता हे पक्षामध्ये दिलेलं आहे. आता जर हा मध्यबिंदू असेल तर BM हा M जो मध्यबिंदू असेल तर BM जेवढा आहे तेवढाच CM असणार आहे. CM किंवा MC हे दोघंही अर्धे असणार आहे या BCच्या. याला विधान क्रमांक 1 म्हणूया आपण. इथं M हा मध्यबिंदू असल्यामुळं ह्या गुणधर्म इथं उत्पन्न होईल. आता जर रेख ही जी AM आहे, रेख AM हा रेख BC ला लंब नसेल, म्हणजे मध्यबिंदू सांगितलेला आहे M हा, तर मध्यबिंदू असल्यामुळे इथे जर ह्या लंब नसेल तर कोन AMB इथं आकृती दिसल्याप्रमाणे AMB हा 90 पेक्षा मोठा दिसतोय. तर AMB आणि कोन AMC या रेषीय जोडीतील इथं रेषीय जोडीतील कोण होतात तर रेषीय जोडीतील कोनांपैकी एक विशाल कोन आणि दुसरा लघुकोन असेल. समजा हा विशाल कोन आहे आणि हा लघुकोन आहे, तर इथे हा जर 1 नंबरची जर आकृती घेतली तर इथं जर
आता त्रिकोण ए एम बी यामध्ये जर आपण पाहिलं तर हा विशाल कोन होईल, कारण हा ए डी एम या काटकोन त्रिकोणाचा हा बाह्य कोन आहे. तर ह्या बाह्य कोनाचं माप याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या बेरजे इतकं असतं, म्हणजेच हा डी आणि ए ह्या दोघांच्या बेरजे इतकं, म्हणजेच 90 अधिक असणार आहे, म्हणजेच हा विशाल कोन असणार आहे. म्हणून आता जर पायथागोरस प्रमेयाचं उपयोजन वापरायचं झालं तर ह्या विशाल कोनासाठी आपण वापरणार आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. तर इथं म्हणूया त्रिकोण ए एम बी मध्ये कोन ए एम बी हा विशाल कोन आहे. याला कारण तुम्ही देऊ शकता बाह्य कोन गुणधर्म. त्रिकोणाचा बाह्य कोन जो आहे, तर बाह्य कोन हा दूरस्थ आंतरकोनांच्या बेरजे इतका असतो, म्हणून हा विशाल कोन आहे. म्हणून पायथागोरस प्रमेयाचे उपयोजन तर पायथागोरस प्रमेयाचं उपयोजन काय आहे, तर हा जो त्रिकोण आहे त्यामध्ये हा विशाल कोन आहे. तर विशाल कोनासमोरची बाजू म्हणजे ए बी चा वर्ग हा उरलेल्या ज्या बाजू आहेत ए एम वर्ग अधिक बी एम वर्ग अधिक, आता विशाल कोनाच्या वेळेस अधिक येतं 2, तर ही त्रिकोणाची बाजू बी एम गुणिले बाहेरची बाजू एम डी. आता याला विधान क्रमांक 1 म्हणूया. इथं पायथागोरस प्रमेयाचं उपयोजन. आता ह्या त्रिकोणामध्ये या, तर इथे या त्रिकोण ए एम सी, तर त्रिकोण ए एम सी मध्ये कोन ए एम सी हा लघुकोन आहे. जर हा लघुकोन असेल तर इथे सुद्धा आपण पायथागोरस प्रमेयाचे उपयोजन याचा उपयोग करूया. त्रिकोण ए एम सी मध्ये हा एम हा लघुकोन आहे, तर त्याच्या समोरची बाजू ए सी चा वर्ग हा कोणा इतका असणार आहे, तर उरलेल्या ज्या बाजू आहेत ए एम वर्ग अधिक एम सी वर्ग, इथे वजा येतं, लघुकोन असेल तर वजा दुप्पट. त्यानंतर त्रिकोणाची बाजू एम सी गुणिले या लंबापासून लघुकोनापर्यंतची जी बाजू आहेत एम डी. आता यामध्ये एक बदल करायचा आहे. तो बदल काय आहे नीट लक्षात ठेवा. इथे एम सी आणि एम सी, तर इथे सी एम किंवा एम सी हे जे काढून आपल्याला इथे विधान क्रमांक 1 मध्ये सी एम बरोबर बी एम हे घ्यायचं आहे. तर जिथे जिथे इथे एम सी किंवा सी एम आलेला आहे तिथे आपल्याला बी एम टाकायचं आहे. म्हणून इथं म्हणूया ए सी वर्ग बरोबर ए एम वर्ग. तर इथे एम सी जागी आपल्याला बी एम टाकायचं आहे. तर बी एम वर्ग वजा 2, इथे सुद्धा एम सी आले तिथे बी एम टाकूया आणि गुणिले एम डी. आता ह्याला विधान क्रमांक 2 द्या.
हा बदल केल्याशिवाय विधान क्रमांक 2 हा तयार होणार नाही, तर हा बदल लक्षात ठेवा. तर इथे आपण याला कारण देऊया. तर इथे विधान क्रमांक 2 याला कारण देऊया विधान 1 वरून. विधान 1 वरून. तर विधान 1 वरून हा बदल केलेला आहे. आता विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. इथं म्हणूया विधान 1 आणि विधान 2 ची बेरीज करू. आता विधानांची म्हणजे समीकरणांची बेरीज करताना आपल्याला डाव्या बाजूंची बेरीज पहिल्यांदा करायची आहे. तर विधान 1 ची डावी बाजू आहे ए बी, तर ए बीचा वर्ग अधिक विधान 2 ची डावी बाजू आहे ए सी चा वर्ग. आता उजव्या बाजूंची बेरीज करा. ए एम वर्ग अधिक बी एम वर्ग अधिक 2 बी एम गुणिले एम डी अधिक विधान 2 ची उजवी बाजू आहे ए एम वर्ग अधिक बी एम वर्ग वजा 2 बी एम गुणिले एम डी. आता ह्यामध्ये जर आपण व्यवस्थित सरळ रूप दिलं तर इथे 2 बी एम गुणिले एम डी आणि वजा 2 बी एम गुणिले एम डी हे एकमेकाचे विरुद्ध आहेत, ते कट होतील. तर आता राहतील काय, तर ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर हा ए एम आणि ए एम हे दोन्ही वर्ग आहेत, तर एक आणि एक 2 होईल. ए एम वर्ग अधिक बी एम वर्ग आणि बी एम वर्ग, तिथे 2 बी एम वर्ग असं होईल. तर आता इथे साध्यामध्ये आपलं जे होतं ते इथे सिद्ध झालेलं आहे. सिद्ध. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.